1 एप्रिलपासून तयार होणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी डिजिटल नंबर प्लेट लावण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिले आहेत। या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रेडियम नंबर प्लेट तयार करणाऱ्या 4000 व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। त्यामुळे हे सर्व नंबर प्लेट व्यावसायिक एकवटले असून त्यांनी या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारच्या परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या नंबर प्लेटसाठी डिजिटल प्रणाली तयार केली आहे। 1 एप्रिलपासून तयार होणाऱ्या सर्वच वाहनांना डिजिटल नंबर प्लेट लावावी लागणार आहे। त्याकरिता संपूर्ण राज्यात डिजिटल नंबर प्लेट पुरवण्यासाठी एकच पुरवठादार ठरवण्याची अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या राज्यातल्या लाखो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 4000 रेडियम नंबर प्लेट व्यावसायिक असून ते सर्वजण आता एकवटले आहेत। या अन्यायकारक आदेशाविरोधात त्यांनी लढा पुकारण्याचा निर्णय घेतला असून तसंच निवेदनही त्यांनी नुकतंच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलंय। शासनाने रेडियम नंबर प्लेट व्यावसायिकांना विचारात न घेता लादलेल्या एकतर्फी निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला। सेंट्रल गव्हर्नमेंटनं नवीन प्रोडक्शन झालेल्या गाड्यांना कॉम्प्युटराइज नंबर प्लेट्स नव्यानं देण्याचं काम सुरुवात केलेली आहे आणि हा निर्णय 1 एप्रिलपासून अंमलात आणण्यात जातोय। आणि त्यामुळे होतंय काय तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 1 लाख नंबर प्लेट रेडियमच्या बनवणारे हे उद्योजक छोटे व्यावसायिक ज्यांनी कर्ज काढून पतसंस्था बँका फायनान्स कंपन्यातून कर्ज काढून मशिनरी घेतली हे बाधित झालेले आहेत। जवळपास राज्यातील 9 लाख लोक नागरिक याच्यापासून बळी गेलेले आहेत। त्यामुळे आम्ही आज आमच्या माध्यमातून सन्माननीय आरटीओ अजित मोहिते यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की आपण राज्य शासनाला आमच्या भावना कळवाव्यात, राज्य शासनानं केंद्र शासनाला भावना कळवाव्यात आणि त्यामुळे हा निर्णय स्थगित ठेवावा, अन्यथा आम्हाला या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करावं लागेल। आम्ही या विरोधात लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल करतो।